आजीकडे होता एक खास भोपळा. तो साधा भोपळा नव्हता. तो गोल गोल फिरत चालायचा आणि त्याच्या आत बसून प्रवास करता यायचा. वा, चला रे भोपळ्या, लेकीकडे जाऊया. भोपळा टुणूक टुणूक करत जंगलात शिरला. ससे बघत होते, खारी बघत होत्या, पक्षी पण आश्चर्याने पाहत होते. अरे, हा चालणारा भोपळा कोण आहे? मीच आहे. तू कुठे चाललास? मी माझ्या लेकीकडे चालले आहे रे. आवाज ऐकून वाघ दचकला. अरे, भोपळ्यात कोणीतरी आहे. अरे, तू आजी आहेस का? हो रे बाबा, मग मी तुला खाणार. पण आपली आजी खूप हुशार होती. ती अजिबात घाबरली नाही. तिने लगेच एक भन्नाट युक्ती शोधली. अरे वाघोबा, आत्ता खाल्लंस तर तुला काहीच मिळणार का नाही. बरं? मी खूप बारीक आहे ना. आधी लेकीकडे जाऊन छान खाऊन पिऊन येते, मग मला खा. ठीक. वाघाने आजीला जाऊ दिलं आणि भोपळा पुन्हा टुणूक टुणूक करत पुढे निघाला. पण पुढे अजून कोण भेटणार होतं? भोपळा पुन्हा टुणूक टुणूक करत पुढे निघाला. आत आपली गोड आजी आरामात बसली होती. जंगलात पक्षी गाणी गात होते. चाल रे भोपळ्या, टुणूक टुणूक टुणूक. लेक माझी वाट बघत असेल. थोडं पुढे गेल्यावर एक मोठं गब्दूल अस्वल रस्त्यात उभं होतं. त्याने कधीच चालणारा भोपळा पाहिला नव्हता. अरे बापरे, हा भोपळा स्वतः चालतोय? अस्वल इकडून पाहू लागलं, तिकडून पाहू लागलं, पण त्याला काहीच कळेना. अरे भोपळ्या, आत कोण आहे? मी आहे रे बाबा. आजी, मग मी तुला खाणार. पण अस्वल दादा, अरे अस्वल दादा, आत्ता खाल्लंस तर काय मिळणार? काय? मी तर अजून बाजून बारीक आहे. आधी लेकीकडे जाऊन जाडजूड होऊन येते. अच्छा, मग जा. धन्यवाद रे बाबा. अस्वलाला फसवून भोपळा पुढे निघाला. टणूक टणूक टणूक. चाल रे भोपळ्या, थांबायचं नाही बरं. पुढे जंगलात एक चतुर लांडगा दबा धरून बसला होता. त्याचे डोळे चमकत होते आणि त्याला खूप भूक लागली होती. आज काहीतरी चविष्ट मिळणार. लांडग्याला लगेच संशय आला, या भोपळ्यात काहीतरी गुपित आहे. अरे भोपळ्या, थांब जरा. आत कोण आहे? मी आहे रे, आजी. आता काय होणार? पण आपली आजी तर खूपच हुशार होती. मी तुला खाणार. अरे बाबा, मी अजून बारीक आहे. मग लेकीकडे जाऊन खाऊन पिऊन येते, मग मला खा. ठीक आहे, लवकर परत ये. हो हो. आणि मग दूर दूर आजीला तिच्या लेकीचं घर दिसलं. आता ती खूप खुश झाली. अरे वा, माझी लेक आलीच जवळ. टुणूक टुणूक टुणूक. खूप मोठा प्रवास करून आजी अखेर तिच्या लाडक्या लेकीच्या घरी पोहोचली. घर इतकं सुंदर हो की आजीच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं. अगं लेक, मी आले ग. ठी मारली. आई किती दिवसांनी आली. मलाही तुझी खूप आठवण येत होती ग. लेकीने आजीसाठी खूप प्रेमाने जेवण बनवलं. गरमागरम पुरणपोळी, तूप, भात आणि गोड श्रीखंड. आजीच्या तोंडाला पाणी सुटलं. आई, आधी भरपूर जेव. वा, किती छान सुगंध येतोय. जेवण झाल्यावर आजीने जंगलात घडलेली सगळी गोष्ट सांगितली. वाघ, अस्वल आणि लांडगा सगळे तिची वाट पाहत होते. लेक परत जाताना ते मला खातील. काळजी करू नकोस आई. लेक खूप हुशार होती. ती थोडा वेळ विचार करू लागली आणि अचानक तिला हे भन्नाट कल्पना सुचली. आई, मला एक मस्त युक्ती सुचली. काय? चला सांगते. आई, परत जाताना यात बस. वाह, किती मोठा भोपळा आहे. लेकीने घरामागून एक अजून मोठा आणि अजून मजबूत भोपळा आणला. हा भोपळा तर जादुईच दिसत होता. आजी पुन्हा भोपळ्याच्या आत बसली. लेकीने प्रेमाने भोपळा बंद केला आणि हलकेच ढकलून दिला. आई, सावकाश जा, लवकरच भेटेन गंग. टुणूक टुणूक टुणूक. आजी पुन्हा जंगलाच्या दिशेने निघाली. पण यावेळी तिची वाट पाहत होते वाघ, अस्वल आणि लांडगा. आजी भोपळ्याच्या आत बसून होती. भोपळा पूर्ण पॅक होता. चाल रे भोपळ्या, थांबायचं नाही बरं. टुणूक टुणूक टुणूक. आजीचा भोपळा पुन्हा जंगलात आला. सकाळची गार हवा वाहती. पक्षी गोड गाणी गात होते आणि भोपळा मजेत पुढे पुढे धैर्य. चाल रे माझ्या भोपळ्या, हळूहळू पण थांबायचं नाही बरं. दुसरीकडे वाघोबा अजूनही आजीची वाट पाहत बसले होते. त्यांच्या पोटात भूक लागली होती, पण ते खूप उत्सुकही होते. आज आजी नक्की येणार. इतक्यात दुरून एक गोल गोल भोपळा टुणूक टुणूक करत येताना दिसला. वाघोबांनी मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहिलं. अरे, हा तर तोच भोपळा दिसतोय. वाघोबांनी हलकेच भोपळा थांबवला. ते इकडून पाहू लागले, तिकडून पाहू लागले, पण आता कोण आहे ते त्यांना दिसेना. अरे, भोपळ्या आजी दिसली का रे? वाघोबा अगदीच गोंधळले. त्यांना वाटलं, अरे
आजी तर पुढे गेली वाटतं. अरे रे, मी उशीरच केला बहुतेक. आजीचा भोपळा पुन्हा टुणूक टुणूक करत पुढे निघाला. छोटे छोटे ससे, खारी आणि पक्षी सगळे आनंदाने पाहत होते. चाल रे भोपळ्या, आता अजून थोडंच बाकी आहे. टुणूक टुणूक टुणूक. आपला गोलमटोल भोपळा मजेत पुढे जात होता. आता आजी शांतपणे बसली होती. तिला माहित होतं आता पुढे अजून 2 मित्र भेटणार आहेत. चाल रे भोपळ्या, आता थोडंसंच अंतर बाकी आहे. मोठे अस्वल दादा झाडाखाली बसून आजीची वाट पाहत होते. त्यांच्या पोटात भूक लागली होती आणि ते सारखे रस्त्याकडे बघत होते. आजी आता कधी येणार बरं? इतक्यात गोल गोल भोपळा टुणूक टुणूक करत समोर आला. अस्वलदादांचे डोळे मोठे झाले. अरे वा, पुन्हा तोच भोपळा. आजीने पुन्हा तिची छोटीशी युक्ती वापरली. ती अगदी मजेशीर आवाजात बोलू लागली आणि अस्वलदादा गोंधळून गेले. अरे भोपळ्या, आजी दिसली का? आजीबाई गेल्या पुढे भोपळा जातो मागं. टुणूक टुणूक टुणूक. अरे रे, मी तर उशीर केला. थोडं पुढे लांडगे मामा झाडामागे लपून बसले होते. त्यांना वाटलं यावेळी आजी नक्की सापडणार. आता कुठे जाणार आजी? लांडगे मामांनी भोपळा थांबवला, पण त्यांनाही आतली गंमत कळली नाही. आजी पुन्हा खट्याळपणे बोलू लागली. अरे भोपळ्या, आजी दिसली का? आजीबाई गेल्या पुढे भोपळा जातो मागं. टुणूक टुणूक टुणूक. अरे मी फसलो. आता जंगल संपलं. दूर दूर आजीचं छोटंसं गाव दिसायला लागलं. आजीच्या मनात आनंद भरून आला. अरे भोपळ्या, आपण पोहोचलोच. आजी सुखरूप घरी पोहोचली. तिच्या हुशारीमुळे वाघोबा, अस्वलदादा आणि लांडगे मामा सगळेच फसले. हुशारीने विचार केला की प्रत्येक अडचण सोपी होते. मुलांनो, आजी जिंकली तिच्या हुशारीमुळे. कुठलीही अडचणी घाबरायच्या आणि योग्य मार्ग शोधायचा.